5 4 3 2 1 लेट्स ब्रेक. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे. अर्ली स्पोर्ट विनोदची म्हात्रे साहेबांची टीम आहे, त्याचबरोबर डॅनी दिवाकरन. टाळ्यांचा गजर होतोय. सामन्याला होते सुरुवात. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. अर्जुन बांगर, नंदन आघाडीचे फलंदाज. राजेश सुरटे आपल्या गोलंदाजी मार्कवरती. थर्ड मॅन पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा, परंतु पाहूया तो बर्स्ट करून गेलाय का. आणि पहिल्या चेंडूवरती वाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. मिस्टर इस्तानं या ठिकाणी निश्चितच खातं खोललं गेलं टीमचं. आरोही इंटरप्राइजेस बिनबादेक. थोडीशी लाईन खराब होती पहिल्याच बॉलवरती राजेश सोटेची. आउटसाइड लेग स्टंप हा बॉल पिचिंग झाल्यानंतर अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल झालाय. म्हणजे अवंतर धावसंख्येनं आता संघाचा श्री गणेशा झालेला आहे. चला फ्लड लाईट्स सुरू करायचे आहेत. उमेशची पहिला चेंडू मिडल लेग स्टंपला टाकायचं होतं आणि स्टंपमध्ये गोलंदाजी करण्याचा जो प्रयत्न झाला तितक्यात फारसं यश मिळालं. पहिला चेंडू दिशाहीन होता आणि त्यानंतर मैदानात खेळ थांबला. त्याचे कारण फ्लड लाईट ऑन होत आहेत. त्याकरता आपण थांबलो. ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवरती आहे. JTCच्या लाईव्ह प्रक्षेपण देखील सुंदर आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेझेंट TDPL 2025 5व्या पर्वाचा खेळ. अतिशय विहंगम असं दृश्य. आणि आता फ्लड लाईट ऑन झाले त्यामुळे आणखीन 4 चांद लागणार आहेत. आणि फ्लड लाईटमध्ये खेळण्याचा आनंद थोडासा वेगळाच असतो. हो, अगदी बरोबर आहे. एक आनंद, एक उत्साह असतो फ्लड लाईटच्या या वातावरणामध्ये खेळण्यासाठी. JTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. JTC प्रेझेंट्स TDPL एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. आणि पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राजेश सोरटे तयार आहे आपल्या बॉलिंग मार्कवरती. ओहो, इथे पुढे टाकला होता बॉल. बॅटला स्लाइस करून बॉल आता चालला थर्डमॅनला. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल आता सीमारेषा पलीकडे चाललाय. येतोय या मॅचचा पहिला चौकार. थर्ड मॅन आणि पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यामधून हा चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. याचा अर्थ नशिबाचा चौकार आहे. मिडल ऑफ द बॅट तुम्ही खेळले, परंतु सर्वात महत्वाचं काय, तुम्हाला कव्हर ड्राईव्ह करायचा होता आणि चौकार वसूल करायचा होता. महत्वाचं आहे 4 धाबा आले. धावफलकावरती या 4 धाबा अतिशय महत्वाच्या असतील. टप्पा लेग स्टंपच्या बाहेर पंच आमच्या बाजूला बळत आहेत. हात करतायत समांतर आणि धाव आहेत अवंतर. धावसंख्या पहिल्या षटकात पोहोचले 6 वर. 6 धावा. अर्जुन बांगरच्या बॅटमधून ही चौकार आल्यानंतर 7 रन झालेत. माफ करा स्कोर बोर्डवरती. ओहो, बॅकफुटला जाऊन थोडासा पिच केलाय. स्वीपर कव्हरला छेदून चाललाय बॉल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार अर्जुनच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा चौकार. फटका होता. शानदार टायमिंग. हुकमाचा एक टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर होता आणि लवकर पाहिला. बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर. टॉप ऑफ द बॉल जाऊन वीरेंद्र सेवागच्या अंदाजामध्ये कव्हरच्या डोक्यावरून खेळला. अत्यंत दर्जेदार फटका आणि पॉवर प्ले ऑन आहे. तर अशा प्रकारची मेजबानी तुम्हाला बघायला मिळेल. काय फटका सजवलाय या चौकारानं. आता धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचलेले अर्जुन बांगरनं 2 चौकार आतापर्यंत ठोठवले. हा फटका जो होता ना, मिडल ऑफ द बॅट खेळला. इथून बांगरचा आत्मविश्वास निश्चितच वाढणार आहे. धावसंख्या 11 वरती. निल्सन आकडा. आपण क्षेत्ररक्षणाची विवरचना. थर्ड मॅन पॉइंट कव्हर, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑनसाईडला मिड ऑन आहे. डीप बेडबेकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आहे. समर्जून कक्षाखंड गोलंदाजी करण्याकरता राजेश सोरटे पुन्हा एकदा सज्ज असेल. आतापर्यंत या षटकात आश्वासक बॅटिंग केले दोन्ही बॅटरनी. ओ हो हो, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. हा डॉट बॉल आहे राजेशचा. धावसंख्या 11 वरती थांबले. यस, ई लाईन चांगले आहे राजेशची. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेरच्या दिशेनं हलकसं बलन घेतलं आणि बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगला बॉल राजेशचा. ओहो, ओव्हर पिच बॉल उडवलाय त्याला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफच्या भरून लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा येतोय षटकार.
सर ये शॉट देखिए, एक्शन रिप्ले जीटीसी पर जरूर रहेगा। थोड़ा आगे गेंदबाजी, बल्ले के बीचों बीच खेल दिया, लॉकअप बॉडी लाइन की तरफ, तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सीना तान। व्हाट अ शॉट, लेग ब्रेक गेंद बिल्कुल थी, गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन बेहतरीन बेहतरीन टाइमिंग बाली का। बाली जो है ना बीच मैदान पर खलबली मचा रहे, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। एक तरफ बांगर साहब जिनका इंजन गर्म है, शुरुआत बहुत ही बेहतरीन, और आप आइकॉन खिलाड़ी के खिलाफ बल्लेबाजी कर रहे हैं। तो उमेश जी सकारात्मक सोच के साथ प्रारंभिक बल्लेबाजों ने शानदार आगाज करके दिया। नंदन बिल्कुल, नंदन पाटिल की बात करें तो नंदन पाटिल ने इनके ऊपर भी निगाह रहेगी। बाली 14 ओवर के अंदर 4 गेंदों का सामना किया, स्कोर 17 रन बगैर किसी नुकसान के। राजेश सोटी गेंदबाजी कर रहे, पावर प्ले ऑन। ओ ये भी कड़क शॉट है, नई शुरुआत है, नया अंदाज होगा, किस्मत ने साथ दिया तो नजारा देखने लायक होगा। गेंद बॉडी के बाद 4 रन। काय फटकेबाजी आहे बाली बागरेच्या बॅट मधून, मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचाच फायदा या बाली बागरेने उचललाय। मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारीच्या पलीकडे आणखीन एक चौकार येतोय, पहा आपल्या स्क्रीन वरती। मिड ऑफ आतमध्ये असल्या कारणाने हा फायदा उठवलाय, अगदी मिड ऑफच्या डोक्यावर बाली बागरेच्या बॅट मधून हा चौकार। आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 21 धावा, 21 विदाउट लॉस। चांगली बॅटिंग करत असताना ओहो गती काढली होती, फसवलाय राजेश सोटेनं बाली बागरेला, आणि ते बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपर बॉलच्या खाली आला आणि ते खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाली बागरे बाद। नहीं पहुंच पाए बाली, और राजेश सोटी ने बदला लिया 2 बड़े स्ट्रोक और उसके बाद में कमबैक करने का मौका। लेकिन पहले ओवर में स्टार्ट बहुत ही बेहतरीन ड्रीम स्टार्ट हुआ, बाली जल्दी आउट हुए लेकिन स्टार्ट अच्छा करके दिया है, और मोमेंटम बल्लेबाजों को पकड़ के रखना पड़ेगा। स्कोर 21, 1 विकेट के नुकसान पर पहले ओवर का खेल समाप्त हुआ। हो, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि शेवटच्या बॉलवरती राजेश सोटेने विकेट काढली। सुरुवातीचे 5 बॉल अगदी वेगाने टाकले होते, परंतु हा बॉल थोडीशी गती काढली होती, फिंगर्स रोल्स केले होते आणि ते फसवलंय मी म्हणेन बाली बागरेला। फटका मारायला गेला, बॅटची कडा घेतल्यानंतर विकेट किपर आशिष पाटीलने खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिला ब्रेक थ्रू राजेश सोटेने आपल्या टीमसाठी दिलाय। जी हाँ, और ये जो शॉट खेला गया था ना, तब आप गेंद के करीब नहीं थे और थोड़ा दुविधा में रहे, आगे खेले पीछे खेले। बाली ने कुछ अच्छे स्ट्रोक जरूर खेले, जिस तरह से कबर के ऊपर से वह कमाल का शॉट था, उसके बाद में सीधे बल्ले से एक खूबसूरत छक्का जड़ा था, उसके बाद में ओवर द टॉप जो शॉट खेला गया था मिड ऑफ के ऊपर से, वो भी कमाल का स्ट्रोक था। लेकिन इतना अच्छा स्टार्ट होने के बाद आखिरी गेंद पर आपका विकेट गिर गया। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, स्कोर 21 पर 1। और एंटरप्राइजेस नंदन पाटिल टीम के ओनर हैं। अर्नी स्पोर्ट की बात करें तो विनोद मात्रे डैनी मेरी यात्रा पर टीम के ओनर। और पहले ओवर की कहानी समाप्त हुई है। जीटीसी लाइव प्रेजेंट टीडीपी 2025 सीजन 5 जलपेश बोईर, तेजस पाटिल, सुशील पाटिल टूर्नामेंट के आयोजन करता। अब दूर वाले एंड से गेंदबाजी में होगा परिवर्तन। प्रतियोगिता का आज का 5वां दिन, दूसरा मुकाबला सुनीता स्फूर्ति 11 बना बड़ा बाबा प्रतिष्ठान। ये भी एक कड़ा संघर्ष वाला मुकाबला होगा। विजय पावले, हिमांशु पाटिल, ये 2 सितारे खेल रहे हैं। प्रीतम बारी पे जोशी के ऊपर भी निगाह रहेगी। और उमेश जी स्टार्ट बहुत अच्छा हुआ था, 5 गेंदों तक सब कुछ अच्छा चला और एंटरप्राइजेस के लिए, लेकिन एक गेंद में जो बाली का विकेट गिर गया ना, तो हाँ थोड़ा सा कमबैक करने का मौका जरूर मिलेगा अर्नी स्पोर्ट को। हो, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने। शेवटच्या बॉलवरती विकेट आता हर्षद ठोंबरे आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये। पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, टाटा बाय बाय, लॉंग ऑन क्लिअर करतोय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे। टीडीपीएल सिक्सर। बात पे स्वागत है कि स्वैग से उबा और ज्यादा आगे गेंदबाजी, बल्ले का पूरा चेहरा दिखाया, गेंद को लॉकआउट बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया था। और डाउन द ग्राउंड एक दमदार स्ट्रोक बल्लेबाज अक्षय
नंदन पाटिल का, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। जब आप इनके रडार में गेंदबाजी करेंगे ना उमेश जी, ये नहीं छोड़ने वाले। ओवर पिच गेंद थी और सबसे अच्छी बात थी वो सीधे बल्ले से शॉट को खेला गया, बल्ले का पूरा चेहरा दिखाया गया, हेड पोजीशन बहुत बढ़ गया थी, टाइमिंग बिल्कुल प्रॉपर किया गया, आवाज बहुत अच्छी आई उमेश जी, आवाज यहाँ तक अच्छी आई। और जब वो आवाज आई ना तब बल्लेबाज ने 6 की मोहर लगाई थी इस गेंद के ऊपर। बेहतरीन टाइमिंग, लाजवाब स्ट्रोक और छक्के की मदद से स्कोर 27 एक विकेट के नुकसान पर। आणि त्याच दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित होत आहेत, खास करून मुरबाडवरून ते दाखल झालेले आहेत सन्माननीय श्री किरण दळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। देखने वाली बात है टीम एम्पायर की तरफ चले गए हैं। दूसरा ओवर प्रगति पर है, स्कोर कुल मिलाकर 27 है। अब क्या आंकड़े बनने वाले वो देखना बहुत जरूरी है। उमेश जी आपको क्या लग रहा है? थोडीशी क्रुशियल मोमेंट आहे, मोमेंटम असेल, कारण ऑनफिल्ड जे पंच आहेत त्याने टीव्ही अंपायरची आता मदत घेतलेली आहे। खूप चांगली फिल्डिंग शॉट मिड विकेटच्या दरम्यान 30 सर्कलच्या आतमध्ये, थ्रो चांगली होती, अगदी हवाई सफरनं थ्रो आले आणि तिथे कलेक्शन सुद्धा चांगलं झालंय प्रशांत सर, त्यामुळे थोडासा डाऊट्स आहे आणि डाऊट्स चेक करण्यासाठी आता ऑनफिल्ड जे पंच आहेत त्याने टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे। फक्त आता टीव्ही अंपायरला बघायचं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू आहे तो एस्टाना लागलाय का ते देखील बघावं लागेल, की दुसऱ्या प्रयत्नात लागलाय का आणि त्यावेळेला बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहे का हे सगळं बघावं लागेल टीव्ही अंपायरला। पंतांच्या भूमिकेमध्ये आज आपल्याबरोबर उमेश किनी, महेंद्र पवार, विकी बशेलार, अमित डांगरे हे 4 अनुभवी पंच आहेत। मनोज जोशी इथे आहेत आपल्याबरोबर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये। आज आपण आवाज ऐकणार आहोत आदरणीय कुणाल दाते, मनीषी बागले, उमेश म्हात्रे यांचा। मैदानावरती क्रिकेटचा खेळ रंगलेला आहे। ठाणे प्रीमियर लीग निश्चितच एक मोठं व्यासपीठ असतं, इथूनच आयकॉन खेळाडू घडतात, इथूनच व्यवसाय खेळाडू घडतात, हे या ठिकाणी आता हिमांशू पाटील सारखे खेळाडू दाखवून दिले। त्याचबरोबर प्रितेश जोशी सारखा खेळाडू मैदानावरती, भावेश नाईक सारखा खेळाडू आहे। अयुबने देखील मागच्या पर्वामध्ये जबरदस्त कामगिरी केली, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला होता आणि या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या। ठाण्याने देखील टेनिस विश्वाकरता व्यवसाय खेळू दिलेले आहेत। हो अगदी बरोबर आहे, तुम्ही चांगला उल्लेख केला, हे मोठं व्यासपीठ आहे। ठाणे जिल्ह्यातील अगदी तलागालातले जे खेळाडू आहेत त्यांना आपला जो इमेज बनवण्यासाठी एक मोठं व्यासपीठ आहे TTPL। चला नॉट आउटचा इशारा आलाय, फलंदाज बाद नसेल म्हणजेच ही एक धाव आता ग्राह्य धरली जाईल स्कोर बोर्डवरती, म्हणजे 1 रन आता टीमची धावसंख्या आहे 28 या आकड्यावरती। 28 ला 1। आरोही एंटरप्राइजेस टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना हर्षद ठोंबरे बॉलिंग मार्क वरती फार एंड कडून गोलंदाजी केली जाते। मुकाबला स्ट्राइकर एंड पर बैटर अक्षय सोनी, गेंदबाजी का बागडोर सुबह हर्षद ठोंबरे, इस पर फ्लाइंग स्लिप गली पॉइंट इस्टाकावा, एक लॉन्ग अप पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। रिवर्स कैप में इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बाउंड्री रन के बाहर फरार। मैग्निफिसेंट स्ट्रोक प्लेड बाय अक्षय सोनी, रन 4 आपको मिलेंगे। दोन क्षेत्ररक्षणाच्या मधून बॉल काढलाय, पॉइंट आणि गलीच्या दरम्यान काय गॅप शोधली अक्षय सोनीने, चौकार वसूल केलाय आणि या 4 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 38 धावा। हा बॉल थोडासा क्रीज मध्ये टाकला होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क तेवढा झाला नाहीये आणि टप्पा पडल्यानंतर बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये। हर्षद ठोंबरे थोडस गतीमध्ये परिवर्तन करतोय, पहिल्या बॉलच्या तुलनेनं या बॉलवरती प्रशांत सर थोडीशी गती काढली होती आणि गतीनं बीट केलंय अक्षय सोनीला। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को ऑन साइड पर खेल दिया, बॉडी रन पर खिलाड़ी ऑन साइड पर तैनात है।
इस बार टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए। आज देखिए शुरुआत सिक्सर है, सिंगल, उसके बाद में सिक्सर, चौका और ये बिंदी गेंद, ये लेखा जोखा है इस ओवर का। अभी तक 5 गेंदों का जो खेल था जिसमें वो 5वीं और वो 6ठी गेंद देना है, वहां आपने ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। और उमेश जी पहले 4 गेंदों में रनों की बरसात हुई है, 2 सिक्सर और 1 चौका आया, तो यहाँ मोमेंटम बल्लेबाजों ने अपने पास बरकर रखा है। स्कोर 2 ओवर के बाद 39 एक विकेट के नुकसान पर बीच मैदान पर आरोही एंटरप्राइजेस पहले बल्लेबाजी करते हुए। हो अगदी बरोबर आहे। पहिले सुरुवातीचे जे 4 बॉल होते हर्षद ठोंबरेचे, त्या 4 बॉलवरती 17 धाबा वसूल झाल्या। त्यानंतर शेवटचे 2 बॉल त्याच्यावरती काय कमबॅक केलाय। पुनरागमन, क्रिकेटमध्ये पुनरागमन कसं करावं हे दाखवलंय, कारण 2 बॉलमध्ये फक्त एकच धाव तिथे खर्च केलेली आहे हर्षद ठोंबरेनं। 2 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 39 धाबा, 1 गडी बाद। मुझे सबसे बड़ी बात है इस मुकाबले में पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी रही है बैटर द्वारा। पहले आगाज करके दिया था बाली ने, बहुत शानदार बल्लेबाजी, 3 चौके, 1 छक्का और 8 रन बनाए। पहले ओवर में बहुत ही बेहतरीन स्टार्ट, आखिर गेंद पर उनका विकेट गिर गया। नंदन एक छक्के की मदद से 7 पर खेल रहे। और अक्षय सोनी का माइंड सेट जबरदस्त है। कुछ खिलाड़ी जो है ना वो डगआउट से सेट होके आते हैं, उसमें से एक अक्षय सोनी है। जब जैसे कि मैंने बताया कि अंडरआर्म ओवरआर्म क्रिकेट हर फॉर्मेट में बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं। और पहले 2 ओवर की कहानी ओवरऑल अगर देखें, 1 विकेट आपने खो दिया लेकिन मोमेंटम आपके पास है। आपने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया और एंटरप्राइजेस आपके लिए फ्लाइंग स्टार्ट है। शानदार बल्लेबाजी, 39 एक विकेट के नुकसान पर आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर ना स्कोर 39 पर 1। सुनीता स्फूर्ति 11 बना बड़ा में प्रतिष्ठान के दूसरा मुकाबला। अब पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा कॉम्बॉक्सन से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग माप पर तैयार हो रहे हैं। किशोर मुकादम तीसरा ओवर, बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर बैटिंग करने के लिए अक्षय सोनी। स्कोर 39 एक विकेट के नुकसान पर थर्ड मैन, उसके साथ एक पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ है। किशोर मुकादम मैन फ्रॉम गोरसे, पहिलाच बॉल शॉटम, थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग सुद्धा आता किशोर मुकादमला दिली जाते ऑन फील्ड पंचांकडून। एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाईल, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 40. हो चांगलाच बॉल अगदी भवऱ्यासारखा फिरवलाय। टप्पा पडल्यानंतर उचली जास्त प्राप्त झाली नाहीये, त्यामुळे बीट करून त्याला विकेट कीपरच्या हातामध्ये। चांगली गोलंदाजी किशोर मुकादम कडून। ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग साठी आलाय। पहिला बॉल थोडासा बाहेर काढला होता, तिथे पंचांना दंडित केलं, त्यामुळे हा बॉल चांगल्या पद्धतीने टाकलाय। ओहो फुलटोस बॉल, इथे पंच नो बॉल कलवतायत। इट्स अ बीमर, 1 धाव तिथे डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, 1च धाव मिळेल फलंदाज अक्षय सोनीला। पुढचा बॉल आहे फ्री हिट, म्हणजे 2 धावा इथे जोडल्या जातील। टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 42 धावा। ट्रिपल 2025 पिक्चर है, सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। पहले अपने बाउंसर डाला, उसके बाद में टेलीग्राफ मिल गया, तो वो अच्छी गेंद थी, लेकिन उसके बाद में थोड़ा और आगे डालने की कोशिश, कंट्रोल नहीं था, इसके कारण फ्री हिट का इशारा किया गया। क्या बल्लेबाज एक ट्रीट देने वाले हैं। बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए नंदन पटेल 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अक्षय सोनी ने धुआंधार बल्लेबाजी की है। इस ओवर की अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर फुल लेन गेंद थी, ज्यादा कुछ नहीं कर पाए, खुद के जरूर निकाला ऑन साइड पर। इस बार मिड ऑन पर गेंद को फील्ड किया जाएगा लॉन्ग ऑन के खिलाड़ी द्वारा। 1 रन लेने का मौका इस सिंगल के साथ। स्कोर 43 रन 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। किशोरचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण जो किशोर बॉल डिलिव्हर करतोय कुठल्याही फलंदाजाला रूम देत नाहीये। जास्त वाईड यॉर्करचे वापर, यॉर्कर लेनचे बॉल तो वापरतोय आणि त्यामुळे जास्त मोठे फटके तो फलंदाज खेळू शकत नाहीये। हा बॉल सुद्धा फिरवलाय, पहा स्विंग इन मिस, टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदललाय बॉलनं आणि बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये। हा बॉल सुद्धा आलाय डॉट। चांगली गोलंदाजी किशोर मुकादम कडून, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे। इस बार थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, अच्छी गेंदबाजी उमेश जी। टपकाती गेंद बाहर की तरफ निकल रही है और लेग कटर गेंदबाजी करना पसंद करते हैं। अब टिप्पा बहुत अच्छा है, जैसे कि आप देखें चौथे स्टंप की तरफ गेंदबाजी करिए ऑफ स्टंप के ऊपर और गुडले स्पॉट पर गेंदबाजी करो, वहां से गेंद थोड़ी सी बाहर की तरफ जा रही है, हरकत कर रहे हैं।
हरकत करेंगे तो बरकत आपको जरूर मिलेगी. येस, अगदी बरोबर आहे. सीम प्रेझेंटेशन चांगलं आहे किशोर मुकादमचं. फ्लाइट देतोय, थोडीशी गती काढतोय, त्यामुळे इथे इफेक्टिव्ह ठरलाय आतापर्यंत. यावेळेस 5 विकेटचा फटका डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल फलंदाज अक्षय सोनीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 44. 44ला 1 विकेटचं नुकसान. फ्रंट गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त किशोर मुकादम. बल्लेबाज स्ट्राइकर इन पर नंदन पाटिल. दैट पॉइंट कवर लॉन्ग अपर खिलाड़ी तैनात. बुल टॉस ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया है. खिलाड़ी है लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने. दर्शन स्ट्रोक और इसी के साथ 50 रन पूरे हुए हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक बाय नंदन पाटिल. त्यांच्यासोबत मनोहर अलीमकर साहेब आणि आतिशजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत. या सगळ्याच मान्यवरांचं आपल्या या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असणार आहे. वेलकम आहे आपलं TDPL या स्पर्धेमध्ये. व्हॉट यू कॉम्बॉक्स. पहा, क्रीडांगणाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ वाजवी संपलेला आहे. आणि पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले चांगला फोडलाय बॅटिंग करणाऱ्या आरोही एंटरप्राइजेस या टीमनं. 50 धावा झालेत. बेहतरीन बल्लेबाज, शानदार प्रदर्शन बीच मैदान पर. बैटर बाली द्वारा, नंद द्वारा, अक्षय, तीनों बल्लेबाजों ने प्रभावित किया. सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती. बाली, नंदन और अक्षय के बिना अच्छी शुरुआत नहीं होती. 3 ओवर में आपने 50 बनाए हैं तो अपोनेंट टीम का ए प्लान आपने कोलैप्स किया है. बहुत ही शानदार बल्लेबाजी बाली, नंदन और अक्षय द्वारा. हो, अगदी चांगली सुरुवात, अगदी झकास सुरुवात केलेली आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आणि दुसऱ्या गड्यासाठी नंदन पाटील आणि अक्षय सोनीनं एक चांगली भागीदारी इथे रचलेली आहे या क्रीडांगणाच्या आतमध्ये. कारण पहिली विकेट लवकर बाद झाल्यानंतर, पहिली विकेट 21 वर गमावल्यानंतर मात्र तो डाव सावरण्याचं काम या दोन्ही बॅटरने केलेलं आहे. आतापर्यंत 29 धावाची भागीदारी त्यानं हे पेश केलेली आहे. खास करून नंदन पाटीलचं मी कौतुक करेन, त्याचबरोबर अक्षय सोनीचं. बाळामामा प्रतिष्ठान आणि सुनीता बासोती 11 संघाच्या कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे, त्यामुळे आपण लगेचच या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचे. चला, 3 षटकं संपलेत. आता ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू होतोय. फार हिंड कडून गोलंदाजीसाठी आलाय राजेश सोरटे, मॅन फ्रॉम पुणे. पहिलाच बॉल शपलून ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल अक्षय सोनीला. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 51. सामना सुरू आहे. तुम्ही पाहताय आरोही एंटरप्राइजेस त्यांच्या विरोधामध्ये आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली असा सामना आजच्या दिवसातला पहिला सामना तुम्ही अनुभवताय. टॉस इथे जिंकलाय आरोही एंटरप्राइजेस या टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा धाडसी निर्णय होता, परंतु त्यांना सार्थ ठरवलाय. चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे दोन्ही बॅटरनं. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील आणि पंच आता सांगतायत लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल. आणि या सिंगल नंतर स्कोर बोर्डवरती रन आहेत 52. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है बैटर द्वारा. आज प्रभावित किया बाली ने, नंदन और अक्षय ने शानदार बल्लेबाजी की है. ओहो, लेग स्टंप के ऊपर गेंद थी, क्यों छोड़ना चाह रहे थे सोनी साहब. और अक्षय बैक टू द पेबलन चले गए. राजेश सोटी को सफलता मिली है. दूसरे विकेट का पतन, 30 रनों की साझेदारी तोड़ने का काम राजेश सोटी ने किया. अंक दुसरा इथे लागतोय.
पडल्यानंतर थोडा हलकासा आतमध्ये आला बॉल. आपल्या मेगा स्क्रीनवरती दाखवलं जाते. बॉल सोडला होता लेग स्टंपच्या अगदी किंचितसा बाजूने जाणारा बॉल पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला. लेग स्टिक वाकवली इथे अक्षय सोनी यांची. धक्का क्रमांक दुसरा लागतो. खूप चांगली बॅटिंग अक्षयने केली. आपल्या टीमसाठी 11 धाबा बनवल्या आणि 2 विकेटच्या नुकसानानंतर टीमची शानदार बल्लेबाजी अक्षय की रही है इस प्रतियोगिता में और स्टार्ट किया था सिक्सर के साथ, उसके बाद में चौका आया और 11 गेंदों में 14 रन बना के वो बैक टू द पेवर चले गए हैं. काफी ऑफ टर्म के बाहर चले गए और उमेश जी कहा जाता है कि बल्लेबाज को अपने ऑफ टर्म का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर. तो बिल्कुल काफी ऑफ टर्म के बाहर जाने के बाद राजेश सोटे ने लेग स्टंप के ऊपर टार्गेट किया. निशाना सही था. बल्लेबाज बॅक टू द पेवर चले गए. चला लगेच मैदानावरती बॅट्समन यायचे, जास्त वेळ घेऊ नका. महत्वाचा सामना बाळामामा प्रतिष्ठान आणि सुनीता स्फूर्ती 11 अत्यंत महत्वाचा सामना यानंतर असणार आहे. चला बॅटर लवकर मैदानावर. असे बरेच खेळाडू असतात प्रशांत सर की ज्यावेळेस असे मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतात की क्रीजचा वापर करत असताना बॉल सोडून देण्याचा बराच प्रयत्न प्रत्येक खेळाडू करत असतात, परंतु त्यांना जाणीव नसते की आपली जी क्रीज पोझिशन आहे ती आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत आणि तो फटका खेळण्यासाठी आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत याचा भान ठेवायला पाहिजे. जी हाँ, आपका स्टंप कहाँ है वो एक बार फिर आपको पता होना चाहिए. वो 3 स्टंप कहाँ है और आप टेलीग्राम दे रहे हैं. इस बार टेलीग्राम मिल गया था राजेश सोटे को. बॉल डिलीवर होने से पहले आप 5वें छठे स्टंप की तरफ चले. सामने पुण्य नगरी से आज राजेश सोटे. मजा आएगा. साप और नेवले के बीच लड़ाई देखने का मौका मिलेगा. पहिलाच बॉल स्विच इट आणि काढलाय गॅप मधून. अगदी चांगली गॅप शोधली आणि बॉल चाललाय डीप पॉइंट आणि थर्डमॅन बॉलच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय. चौकारानं आपलं खातं उघडलंय प्रथमेश राठोडनं आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 56. इस बार बहुत ही अच्छा बैटर बीच मैदान पर प्रथमेश राठौड़ बनाम राजेश सोटे. पहली गेंद पर चौका. एक स्पेशलिटी मैं आपको जरूर बताऊंगा उमेश जी इस गेंद के बाद. इस बार खूबसूरती के साथ कवर ड्राइव किया गया. स्ट्राइक पर खिलाड़ी तैनात है. जब तक ये गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. उमेश जी इस मैच की जो कहानी है जिसमें देखिए बाली की पहली गेंद चौका था, उसके बाद में नंदन छक्का जड़ा था, उसके बाद में अक्षय छक्का है और प्रथमेश राठौड़ का जो आगाज है चौके के साथ हुआ है. बड़े स्ट्रोक के साथ आगाज किया गया है लेकिन वो बड़ी पारी हम इंतजार कर रहे हैं. हो अगदी बरोबर आहे. म्हणजे नवीन आलेल्या फलंदाजांना आक्रमकताच पहिल्या चेंडूवरती धारण केलेली आहे असंच म्हणावं लागेल. राजेश सोटे ओव्हर द विकेटने. ओहो गती काढली होती. हुक केलाय. बॉल चालला तर फाईन लेगला. योगेश भगत चेस करतोय परंतु त्याच्या अवाक्या बाहेर बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. पर बल्लेबाज इंतजार कर रहे थे. हुक शॉट खेला गया. देखिए किस तरह से इस बार गेंद को फाइटिंग बॉडी रन के बाहर भेज दिया है नंदन पाटिल ने और चौके की मदद से स्कोर पहुंच चुका है 61 रन 2 विकेट के नुकसान पर. 5वां ओवर प्रगति पर है. बहुत ही अहम मुकाबला. टीडीपीएल 2025 कहानी बहुत अद्भुत है और रोचक मुकाबले जरूर देखने का मौका मिलेगा. अन्य स्पोर्ट बनाम आरोही एंटरप्राइजेस से बहुत बड़ा मुकाबला. आने वाला मैच सुनीता स्फूर्ति 11 बाळामामा प्रतिष्ठान. 2 तगड़ी टीमें हैं. आप तैयार हैं इनिंग ब्रेक में टॉस करने के लिए. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर नाउ स्कोर 61 ऑन द बोर्ड. 61 प्लस ऑफ 2 विकेट. उमेश जी अभी भी रनों की बरसात हो रही है. मोमेंटम बल्लेबाजों के पास. हो अगदी बरोबर आहे. धाबांची अगदी भूक थांबत नाहीये. प्रत्येक ओव्हर मध्ये धावा येत आहेत. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 21 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 आल्या. किशोर मुकादमनं थोडंसं कमबॅक केला, तिथे 11 धाबा खर्च झाल्या आणि राजेश सोटेने हे 4थ्या ओव्हर मध्ये 1 विकेट त्याने घेतलाय 10 धाबा खर्च करत असताना. म्हणजेच काय तर सुरुवातीला धाबा चांगल्या आल्या परंतु दुसरं तिसरं आणि चौथं षटक हे इफेक्टिव्ह राहिलं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी.
जी हाँ, पहले 2 ओवर में रनों की बरसात हुई। पावर प्ले में बहुत पावरफुल बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 18 और उसके बाद में जो विकेट गिरने का असर है वो आप स्कोर बोर्ड पर देख सकते हैं। दूसरे ओवर में किशोर मुकादम ने 10 रन, तीसरे ओवर में किशोर मुकादम ने 10 रन दिए थे। चौथे ओवर की कहानी, राजेश का यह दूसरा ओवर था और इन्होंने भी 1 विकेट चटकाया और 10 रन खर्च किए थे। प्रभाकर निषाद, ओहो पहिलाच बॉल टॉप एज लागलाय, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, स्वतः गोलंदाज चाललाय चेंडूच्या खाली। प्रयत्न चांगला होता प्रभाकर निषादचा, परंतु झेल सोडला। त्यानंतर 2 धाबा अंकित सुद्धा झालेल्या आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 63 धाबा। 5वें ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेसिडेंट टीडीपीएल 2025 का घमासान आप देख रहे हैं। एक्शन रिप्ले देखिए, बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, टाइमिंग प्रॉपर नहीं है, गेंद बहुत ऊपर ताड़ाबंद में चले गई थी। विकेट कीपर या बॉलर आपको तय करना था। बॉलर ने कहा कि मैं कैच लूंगा, लेकिन अच्छे पोजीशन में आप नहीं थे और इसीलिए कैच छूटा। ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर लॉन्ग और बॉडी लाइन के बाहर तारामंडल में गेंद। बल्लेबाज ने की अपनी मनोकामना पूरी, अंपायर ने दिए 6 रन की मंजूरी। प्रथमेश राठौड़ मैग्निफिसेंट स्ट्रोक, 6 रन। बॉल काय ताकद होती, नजाकत होती या फटक्यामध्ये। प्रथमेश राठोड पहा आपल्या स्क्रीनवरती, बॉल तर खराब नव्हता प्रभाकर निषादचा, तरी सुद्धा आक्रमण पलटवार केलाय आणि बॉल फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। आणखीन एक थ्रू द कव्हर, डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तिथे झेल सोडलाय। कॅचेस बिन द मॅचेस, 2 चुका झाल्यात। पहिला झेल प्रभाकर निषादनं सोडला, त्यानंतर डीप कव्हरला जो क्षेत्ररक्षक आहे हर्षद टोमरे, जो कोणी गावचा खेळाडू आहे, तिथेही चूक झाली। चुका आणि चुका। प्रथमेश राठोडला जीवदान, 2 धावा, 1च धाव आलेली आहे आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 70 धावा झाल्यात। उमेश जी, ये विकेट बहुत अच्छी खेल रहे, बॉल अच्छी तरह से बल्ले के ऊपर आ रहा है, बाउंस बहुत अच्छा है इस विकेट पर। सराहना तो कुरेटर की भी करनी चाहिए, जिस तरह से विकेट बनाई गई है। स्कोर 70, 2 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है। ऑन साइड पर खेल दिया, वही खिलाड़ी आपका गेंद ना पीछा करेगी अब, क्योंकि आपने कैच छोड़ा है। और पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस इन द मैचेस। ये तो लड्डू था, मतलब जो कैच था ना बिल्कुल आसान कैच था, उमेश जी उसको छोड़ा गया। अगर आयकॉन को आप जीवनदान दे रहे ना तो उसका खामियाजा भी भुगतना पड़ सकता है। हो, अगदी बरोबर आहे। क्रिकेटमध्ये जीवदान हे खूप धोकादायक असतात, हे नव्यानं सांगण्याची गरज नाहीये। आणि आयकॉनला हा जीवदान दिलाय प्रथमेश राठोडला, ज्यानं अगोदर एक षटकार ठोकलाय लॉंग ऑनच्या डोक्यावर। प्रभाकर ऑन मार्क, ओहो हा बॉल चांगला आहे, यॉर्कर लेंथ वरती बॉल, बॅकफुटला जाऊन चॉप केला बॉलला, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे। 1च धाव मिळेल प्रथमेश राठोडला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 2 गडी बाद 72 धावा। 5वें ओवर का खेल जारी है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। कमबख्त से प्रभाकर गेंदबाजी कर रहे हैं, उच्च कद के गेंदबाज हैं, तो पिछली गेंद बिल्कुल बहुत बढ़िया है। से आप जब गेंदबाजी कर रहे हैं और स्विंग एंड मिस, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। आउट ऑफ स्टंप गेंदबाजी, प्रभाकर की आखिरी गेंद जो है वो बिंदी गेंद है। 5 ओवर, स्कोर 72 पर 2। अभी ये आखिरी ओवर बहुत महत्वपूर्ण होगा। बाळामामा प्रतिष्ठान सुनीता स्फूर्ती संघाचे कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी तयार या। उमेश जी, मैदानावरती जो खेळ सुरू आहे, 5 षटकांचा जर विचार केला तर धावगती खूप चांगली, 72 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। आरू एंटरप्राइजेस प्रथम बॅटिंग करत असताना हा शेवटचा बॉल प्रभाकरने टाकला आणि तो स्वतःवरती नाराज झाला, कारण त्याला सर्वच्या सर्व चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप वेगाने टाकायचे होते। हलकस कमबॅक, 5 ओव्हरचा खेळ संपलाय। टीम हडल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। वैकुंठ वाशी हरिभक्त पारायण, मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण, निलजचे हे ऐतिहासिक क्रीडांगण। आणि तुम्ही सध्या पाहताय या TDPL स्पर्धेचं अद्भुत खेळ, ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5वा पर्व आणि यात सर्व
खूप चांगली स्पर्धा. जल्पेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील हे 3 प्लेयर या स्पर्धेचे आहेत. प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण अनुभवतोय. आज या स्पर्धेतला 5वा दिवस, 5वी रात्र सुरू झालेली आहे. 5 षटकं संपलेली आहेत आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आरोही एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 72 धाबा झालेत. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक आणि फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी भावेश नाईक. मॅन फ्रॉम धारावे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू शेवटचं षटक टाकण्यासाठी आता मैदानामध्ये दाखल झालाय. चांगली सुरुवात इथे करत असताना आरोही एंटरप्राइजेस टीम फक्त 2च विकेट्स गमावलेले आहेत 72 या आकड्यावरती. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बॉल सोडून दिलाय. चांगलीच गोलंदाजी आता केली जाते. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आशालबोध नजरेनं हा बॉल सोडला होता प्रथमेश राठोडनं, परंतु डॉट बॉल आला. बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. ऑफ स्टंप के बाहर दोबारा वही लाइन है. बहुत अच्छी गेंदबाजी, लेकिन इस बार अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा तो चैलेंज किया गया. भावेश नाइक को लग रहा है ये फिट डिलीवरी होनी चाहिए. एक बार बल्लेबाज को लग रहा था ये वाइड बॉल होना चाहिए. बहुत सारी चीजें बीच मैदान पर. अब डीआरएस लिया गया. टीवी अंपायर क्या सिग्नल देने वाले देखने वाले. यस, क्रिकेट मध्ये आता द्विधा स्थिती निर्माण झालेली आहे. बाळामामा प्रतिष्ठान सुनीता स्मृती 11 संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी यायचे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत अजून. या चेंडूचा डिसिजन अजून घ्यायचं आहे. बाळामामा प्रतिष्ठान आणि सुनीता स्मृती 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये घ्यायचंय. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आता आम्ही संपन्न करणार आहोत. बाळामामा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये सुनीता स्मृती 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी निवेदन करतोय की आपण टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. आणखीन एक डॉट बॉल. अंपायरला चॅलेंज केल्यानंतर हा डीआरएस सक्सेसफुल झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. सलग 2 बॉल आता डॉट. प्रथमेश राठोडला सध्या थांबवलाय भावेश नाईकनं. बेहतरीन ड्राइव ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. एक रन का बॉल क्या दूसरे के लिए पलट गए. या खतरा हो सकता है नंदन के लिए, बहुत बड़ा खतरा. तीसरे विकेट का पतन आरोही एंटरप्राइजेस के उम्मीदों को लगता है ये बहुत बड़ा झटका है. और इस मैच में नंदन ने बनाए हैं जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे थे आत्मविश्वास के साथ. रनआउट का विकेट जो अर्ली स्पोर्ट के लिए जरूरी था. And 25 सीजन 5 आज 5वें दिन का खेल. अब नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं. नंदन ने शानदार बल्लेबाजी जरूर की, लेकिन अपना विकेट सैक्रिफाइस किया गया. ऑफ स्टंप के बाहर बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करेंगे, लेकिन तब तक क्या 2 रन मुकम्मल करेंगे. यहां से अर्जुन बांगर साहब को भी जाना पड़ेगा मैदान के बाहर. चौथे विकेट का पतन. स्कोर फिलहाल 73 for 4. अब आंकड़े बिल्कुल बदलने वाले हैं. बाळामामा प्रतिष्ठान सुनीता स्मृती 11 दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉस साठी सज्ज राहा. आपण जर वेळेत उपस्थित राहिला असाल तर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
अब आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं। अब आने वाली दो गेंदें बहुत महत्वपूर्ण है, पांचवी और छठी गेंद पर क्या वो बड़ा स्ट्रोक आएगा वो देखना बहुत जरूरी है। अर्जुन बांगुर साहब को ज्यादा मौका नहीं मिला। फिलहाल न्यू बैटर बल्लेबाज मैदान के अंदर आए, वैभव नंबर 6 पर बल्लेबाजी करने का मौका मिला। ये डगआउट आप देख रहे हैं, वैभव माली। ऑन साइड पर गेंद को उड़ाया आसमान की तरफ, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, लेकिन उनके पास कोई मौका नहीं है। हवाई यात्रा पर गेंद बिना टिकट प्रथमेश ठाकर के बल्ले से कमाल का गगनचुंबी सिक्सर। प्रथमेश राठौड़, ये राउडी राठौड़ है। प्रथमेश ठाकरे भी बहुत बड़े खिलाड़ी, प्रोफेशनल खिलाड़ी है, और ये खिलाड़ी जो है ना, इनका भी नाम प्रथमेश है, लेकिन इस मुकाबले में कमाल की पारी के अंदर आखिरी गेंद है, छठा ओवर, स्कोर 80 रन 4 विकेट के नुकसान पर। इस बार भी आसमान की तरफ, लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। अंत भला तो सब कुछ भला, और प्रथमेश राठौड़ का बल्ला माशाल्लाह क्या फिनिश किया गया है, क्या बल्लेबाजी की है, और आइकॉन ऐसे होते हैं। क्या बल्लेबाजी रही है, आखिरी गेंद पर सिक्सर, और 6 ओवर की कहानी समाप्त। 6 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 86 रन, और आरोही एंटरप्राइजेस ने पहले बल्लेबाजी करते हुए अली स्पोर्ट के सामने 87 रनों का टारगेट रखा है, और 87 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो आने वाला समय बताएगा। अब हमारे पास समय है, सुनीता स्मृति 11 बाळामामा प्रतिष्ठान टॉस का बॉस हमारे साथ जुड़ेंगे, उमेश म्हात्रे। चला तर आपण टॉस करणार आहोत, आणि टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मुरबाडचे समाजसेवक आदरणीय श्री किरणदादा दलबी यांना मी आमंत्रित करतो, आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे। सुनीता स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान या दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत। बघा कॉइन वरती जीटीसी आणि एका बाजूला ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग हा कॉल करायचा आहे। दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा। आणि कॉल कोण करेल? चला हिमांशु पाटील कॉल करेल, सुरेश बामा। टीडीपीएल कॉल केलेला आहे, परंतु आलाय जीटीसी। अभिनंदन प्रितेश जोशी, म्हणजे टॉस इथे जिंकलाय सुरेश स्मृती 11 या टीमच्या कॅप्टननं। अभिनंदन, तुमचा टॉस जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल या मॅच मध्ये? आम्ही फिल्डिंग करू। साहोरच्या मॅच मध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही खेळताय, ही स्पर्धा कशी वाटते? या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय तुम्ही एन्जॉय कराल? आयोजन तर खूपच चांगलं आहे, आणि ग्राउंड बघायला गेलं तर असं ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये भरपूर कमी ग्राउंड आहेत, का अशी अवेलेबल फुल ग्राउंड भेटत नाही। प्रितेश, 4 दिवसाचा आपण खेळ एकंदरीत पाहिला तर या स्पर्धेमध्ये 80 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत। 50 धावा सुद्धा डिपेंड झालेल्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फिल्डिंग करताय, तर मात्र समोरच्या टीमला तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरचा आम्ही कमीत कमी 10,000 रोखण्याचा प्रयत्न करू, बाकी आमचे बॉलर चांगले बॉलिंग करतील। सर विश यू ऑल द बेस्ट, खूप सारे शुभेच्छा आहेत तुमच्या टीमला। आपण हिमांशु पाटील यांच्याशी वार्तालाप करणार आहोत। हिमांशु, तुम्ही जर टॉस जिंकला असता या मॅच मध्ये तर तुमचा निर्णय काय झाला असता? फिल्डिंगच केली असती। आता बॅटिंग करायची आहे, कितपर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल या मॅच मध्ये? 60 ते 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू। तू काय एकंदरीत सांगशील? 5वं पर्व आहे ही स्पर्धा खेळत असताना, तू पूर्वी सुद्धा खेळलेला आहे ही स्पर्धा, अनेक पर्व तू या स्पर्धेमध्ये खेळलेला आहेत, आणि या स्पर्धेबद्दल तू आणखीन काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे, आणि प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी, आणि टूर्नामेंट डेव्हलप होत चालले आहे। चला तुमच्या टीमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। टॉस इथे झालेला आहे, न्यूज फ्रॉम द सेंटर। दुसऱ्या सामन्याचा टॉसचा निकाल आपल्या समोर आलेला आहे, आणि टॉस जिंकलाय सुनीता स्मृती 11 या टीमनं, आणि प्रथम घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय। लगेचच जाऊया मॅच कडे, तिथे दुसऱ्या सत्राची कहाणी ऐकण्यासाठी इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। येस, हॅलो, चेक चेक, हॅलो हॅलो, चेक चेक। थँक्यू सो मच, धन्यवाद उमेश सर।
आपण पहिल्या सत्रामध्ये ह्या दोन्ही लेजंड्सचा आवाज ऐकलात आणि दुसऱ्या सत्रामध्ये माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये गुरुवर्य कुणालजी दाते सर यांना देखील आपण ऐकणार आहोत आणि मी तुमच्यासोबत जोडल्या जातोय मनीष बागले. धावफलक प्रचंड मोठं पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्येचा आपण विचार केला तर 85 केलेत आणि लक्ष्य 86 धावेंचं असणार आहे. पण पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पहिल्या दिवसापासून पाहिलंय की धावा बनतायत. पहिल्या सत्रामध्ये सगळं काही चेस पॉसिबल आहे कारण अगदी नुकतंच लाईट्स देखील सुरुवात झालेली असतात. डव देखील नसतो आलेला आणि त्यामुळे बॉलर देखील चांगली बॉलिंग करू शकतात. ती ग्रिप मिळत आहे पण बॅटरला देखील चांगला चेंडू दिसण्याचा प्रयत्न इथे असतोय. येस इम्पॅक्ट प्लेयर. ओके दोन्ही टीमचे 12th मॅन्स आहेत. ओके या दोन्ही टीमचे 12th मॅन नसेल तरी ते उपस्थित राहा. पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला प्रथमेश राठोड हा खेळाडू पाहायला मिळाला जो सोलापूरचा खेळाडू आहे आणि त्यातल्या त्यात एक चांगला खेळाडू आहे. परंतु दुसऱ्याही डावामध्ये तो धमाका आपल्याला पाहायला मिळेल कारण समोरच्या टीम मध्ये देखील भावेश नाईक सारखा खेळाडू आहे, निखिल मडवी सारखा खेळाडू आहे आणि त्याचमुळे या मॅच मध्ये जरी एक टार्गेट मोठं असलं तरी देखील ते सोपं करण्याचा प्रयत्न होईल. इम्पॅक्ट प्लेयर आलाय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये निखिल मडवी. येस कोणाच्या जागेवर आलाय तेही अंपायरला सांगून ठेवा. आणि ज्या वेळेला पहिल्या डावामध्ये प्रथमेश खेळत होता त्याचा एक झेल सोडला गेला आणि त्याच्यानंतर मात्र कहाणीच बदलली. प्रथमेशने मग धुवेदार फलंदाजी केली आहे. कवच बाउंड्री लाईनच्या दिशेने तो झेल सोडला गेला. एक सोपा झेल होता आणि मग काय प्रथमेश थांबण्याचं नाव घेत नसतो. मग त्याने 2 षटकार मारले. दोन्ही षटकार दूर दूर गेले आणि हीच तर खासियत आहे प्रथमेशची. टोटल 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. परंतु झेल सोडल्यानंतर जे 2 षटकार आले तेही महत्वाचे ठरू शकतात एखाद्या मॅचच्या दृष्टिकोनातून. परंतु 87चं लक्ष आहे. मनीषजी बागल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचंही सहर्ष स्वागत. टार्गेट मोठं आहे, मजा येईल या मॅच मध्ये. निलेशजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या सोबतच बाळादादा बोराडे यांच्या दोघांचंही मनपूर्वक सहर्ष आपलं स्वागत असणार. थँक्यू सो मच. या वेलकम आपल्या TDPL या स्पर्धेमध्ये. आणि येस कुणाल सर 87 धावेंचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळणार जरूर आहे कारण दोन्ही संघ मातब्बर ताकदीची आहेत. तुल्यबळ दोन्ही संघ पाहायला मिळतात. ऑल इंडिया आयकॉन्स देखील तेवढेच चांगले. त्यांच्यासोबतच जे ठाणा डिस्ट्रिक्ट आयकॉन पाहायला मिळतात ते देखील प्रचंड चांगले पाहायला मिळतात आपल्याला. त्यामुळे मजा येणार आहे मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच आणि हाय स्कोरिंग एन्काउंटर आणि त्यामुळे प्रेक्षकांना देखील मजा येणार आहे. पहिलीच मॅच, त्या पहिल्या मॅच मध्ये षटकार चौकार हे पाहायला नक्कीच मिळतील. पाहूयात कोण येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलं षटक अर्जुन येत आहेत, आयकॉन आहेत आणि आयकॉनला आता चांगला खेळ करणं गरजेचं आहे. अर्जुन बांगर गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकर एंडला आपण दोन्ही बॅटर्सला पाहतोय. भावेश नाईक स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत बॅटर निखिल मडवी. या दोघांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सलामीला आलेले आपला गार्ड मार्क करतायत आणि त्यानंतर चला तर व्यासपीठावरती आपण एक शुभ सन्मान घेणार आहोत. मुरबाडचे समाजसेवक सन्माननीय श्री किरण दलबी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान त्यांचे सर्वच सहकारी मित्र परिवार या सर्वांनाच आमंत्रित करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. तिथे या स्पर्धेचे आयोजक तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत. मुरबाडचे समाजसेवक किरण दलबी साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचाच शुभ सन्मान सन्माननीय श्री तेजस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा केला जातोय. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. येस आणि झालंय काय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतो. बॅटची लीडिंग एज लागते आणि यष्टीरक्षकांनी एका हाताने टिपलेला तो झेल अप्रतिम. पाहतो ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकतोय. अगदी गोलंदाज आले. व्हेरी फर्स्ट बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला देखील बॉलने वळण घेतलं. बॅटची एज आणि यष्टीरक्षकांनी चूक केलेली नाहीये. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट जात आहे. पहिला मोठा झटका इथे लागत असताना टीम अर्नी स्पोर्ट्सला आणि तेवढी चांगली रिॲक्शन
गोलंदाजाची पाहायला मिळाली, कारण विकेट ज्या वेळेला मिळते आणि त्यातल्या त्यात सगळ्यात मोठ्या खेळाडूला तुम्ही बाद करता त्यावेळेला ती रिॲक्शन येणं स्वाभाविक होतं. पहिलाच बॉल गोल्डन डकचा शिकार भावेश नाईक, महत्वाचा धक्का पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर अर्जुन बांगर याने दिलाय आणि त्याच्यामुळे तो दबाव आता कायम राहील टीमवर आणि पाहती त्याची रिॲक्शन झेल टिपल्यानंतर. धन्यवाद किरणजी, आपला आपला अमूल्य वेळ इथे दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. यानंतर होणाऱ्या सामन्याचे दोन्हीही संघ मालक मी विनंती करेन सुनीता स्मृतीचे संघ मालक दीपक सिंग आणि श्याम देशमुख यांनी मुख्य व्यासपीठावर यायचे आणि त्याचबरोबर केतन तरे, सुरेश बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान या टीमचे संघ मालक आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला, धावचीची शक्यता असणार आहे, फेकी झाली, डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं, ते लागलेलं नाहीये. मिडॉन वरती चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्शन आणि त्यानंतर फेकी देखील केली आहे, पण ती डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. हाय व्होल्टेज मॅच आहे, सुरुवात देखील थोडीशी संयमाने नक्की झाली आहे. मोठी जोखीम होती या धावेमध्ये, कारण आवश्यकता नाहीये. पहिलेच एक विकेट गेली आहे शून्यावर आणि त्यातल्या त्यात दुसराही धक्का बसता बसता राहिला असं म्हणायला हरकत नाही, परंतु एक धाव मिळाली. आता स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल फलंदाज निखिल ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तो मैदानामध्ये आलाय. अर्जुन वसिटा खातं इथे उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 आहे आणि निखिलकडे ती क्षमता आहे, चांगलं क्रिकेट खेळून आलाय, घनसोलीचा खेळाडू आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात घनसोली 11 साठी खेळत असताना, परंतु आता TDPL मध्ये छाप सोडण्याची गरज आहे. आणि इथे देखील बॅकची लिडिंग एज लागली आहे, विकेट कीपर बीट झालेत आणि बॉल देखील निघून चालला. आउटफील्ड प्रचंड फास्ट पाहायला मिळते, बॉल थांबणार नाहीये, निघून गेला बॉल. दुसऱ्या षटकातील आलाय हा पहिला चौकार. विकेट आली आहे आणि त्याच्यानंतर हा चौकार आलाय. पहा, बॅटची कडा घेतली आणि बॉल सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाने यावेळेला वेगळंच रिॲक्ट केलंय, कारण 4 धावा आल्यात. इथे देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्कोअर करण्याचा प्रयत्न, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण एक कव्हर रिजन वरती आणि प्रयत्न झाला, बॅकअप झाला. बॅकअप करणं गरजेचं आहे, एकमेकांना बॅक करत राहणं हा क्रिकेटचा खेळ आणि त्यामध्ये सातत्याने चांगली बॅकिंग होते, चांगली गोलंदाजी. पॉइंटला खूपच नेत्रदीपक स्क्वेअर कट होता आणि पॉइंटला तेवढीच दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल आली आता निखिलच्या खात्यात. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 6 धावा. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा लागल्या धावफलकावरती. पुढचा बॉल, इथे देखील चांगली गोलंदाजी, अप्रतिम प्रचंड वेग आणि त्या वेगेवरती स्वार होऊन गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतात. मुख्यतः म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुणाल सर आपण पाहतोय ना, चांगली बॉलिंग होणं हे अनिवार्य होतं. ती चांगली बॉलिंग होते कारण समोरचा संघ त्यांना माहिती आहे टार्गेट मोठं आहे, धावफलक मोठं आहे, चेस करायला जावं लागणार, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करावं लागणार आहे आणि तसं होत नाहीये. त्या आक्रमणापासून शांत ठेवलंय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती अगदी समोरच एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल 1 बाउन्स, सीमारेखा पार, जातोय चौकार. त्या चौकाराच्या साह्याने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
इव्हेंटफुल राहिले हे षटक. पहिल्या ओव्हरची सुरुवात पहिल्याच बॉलवर विकेटने झाली. गोल्डन डकचा शिकार ठरला फलंदाज भावेश नाईक. त्याच्यानंतर इम्पॅक्ट टाकण्यासाठी मैदानामध्ये आला निखिल मडवी. त्याचे बॅटची कडा घेतली. बॉल थर्डमॅनला गेला. 4 धावा त्याला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर अर्जुन वसिटाने ज्यावेळेला पहिली सिंगल घेतली ती देखील जोखीम होती त्या सिंगलमध्ये, परंतु नंतर फुलटॉस बॉलवर त्याने शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला आणि पहिले षटक संपलं. त्यावेळेला स्कोरबोर्डवर धावा आहेत 10. एक फलंदाज बाद आहे. धावा करायचे त्या मॅचमध्ये 87. चांगला रंगेल हा सामना. फक्त पॉवर प्ले तुम्हाला फोडावा लागेल. गरजेचं आहे पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करणं अर्नी स्पोर्ट्सला गरजेचं आहे. दोन्ही बॅटर्सला अगदी आपण म्हणतो ना तो संयम ठेवणं गरजेचं आहे. आक्रमकता असणं त्यासोबतच तेवढीच गरज आहे, कारण धावफलक मोठ्या आपल्या गोलंदाजांनी भरपूर धावा कन्सिव्ह केल्यात दिल्यात आणि इथे आपल्याला चांगली बॅटिंग करणं पॉवर प्ले मध्ये किमान या षटकामध्ये एक 15 धाव्यांचा टार्गेट धरून चालावं लागणार आहे. पण ते टार्गेट इथे देणार आहे का? गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय बॉलर आदिनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती येतात आणि पाहूयात आता आदिनाथ कशी गोलंदाजी करतायत. समोर आव्हान मोठं, डावखुऱ्या हाताचा एक आक्रमक खेळाडू आहे. इथे देखील चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल अगदी वाईड यॉर्करचा वापर केला. बॅटची हलकीशी कडा लागते आणि बॉल नक्कीच ट्रॅव्हल झालाय. शॉर्ट फाईन रिजन वरती हलकीशी बॅटची कडा. एक धाव इथे देखील मिळते पहिल्याच बॉलवरती. आदिनाथ मडके आलाय गोलंदाजीसाठी. गोटेकर संघाला बिलॉंग करतो आणि एक चांगला गोलंदाज आहे. गोटेकर म्हटल्यानंतर नेहमीच छाप चांगली सोडली आहे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, परंतु एक सिंगल इथे मिळाली. आतमधली कडा घेत असताना एक धाव येते निखिलच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11 धावा आणि एक फलंदाज बाद आहे. हा नेल्सन आकडा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथूनही उभारी घ्यावी लागेल. मोठे फटके मारावे लागणार आहेत आणि स्पोर्ट्सला. येस, चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉलच्या मेरिट वरती खेळावं लागणार आहे. 30 सर्कलला देखील क्रॉस करावा लागणार आहे आणि तशा बॅटिंगची अपेक्षा ह्या दोन्ही बॅटर्स कडून असणार आहे. निखिलच्याही बॅटमधून एक चौकार, अर्जुनच्याही बॅटमधून एक चौकार आलाय जरूर. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, पण शॉट फसलाय, फटका फसलाय आणि अजून एक खूप मोठी विकेट जाते. अजून एक झटका लागतोय अर्नी स्पोर्ट्स या संघाला. डगआउटच्या दिशेने स्ट्रोकसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला आणि शॉर्ट कव्हरला एक चांगला झेल पास. स्ट्रोकसाठी जागा बनवली, शॉर्ट कव्हर तिथे तैनात होता आणि अगदी त्याच्या झोळीत म्हणजे हातात झेल देऊन परतलाय डगआउटच्या दिशेने. 2 मोठे धक्के बसलेले आहेत फलंदाजी करणारा संघ अर्नी स्पोर्ट्सला. भावेश नाईक 0वर बाद झाला. त्याच्यानंतर अर्जुनच्या खात्यामध्ये फक्त 5 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. आणखी आता या स्पर्धेमध्ये तुम्हाला रिॲक्शनचा खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या विकेट सेलिब्रेट करतात. कधी कुठले गोलंदाज कुठल्या तरी इंटरनॅशनल खेळाडूला फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु गोलंदाजी खरोखर आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी भन्नाट केली आहे. दोन्ही गोलंदाजांनी एक विकेट घेतली आहे. हा गोटेकरला बिलॉंग करतो आदिनाथ मडके आणि सध्या त्याच्या स्पेलमध्ये दुसऱ्याच बॉलवर त्याने फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज जितू शेलार आता फलंदाजीसाठी आणि एक आक्रमक बॅटर म्हणून एक वेगळी ओळख आहे जितू शेलार यांची. आणि खेळ देखील आता मुख्यतः म्हणजे इथून ती पार्टनरशिप कुणाल सर बनवणं तेवढंच गरजेचं आहे, कारण आतापर्यंत आपण पाहतोय प्रत्येक जण येतोय, मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय जरूर, पण इथून ती थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अगदी समोर पायचीच झालेत का, पंचांचा बोट आकाशाकडे, लेग बिफोर द विकेट आणि व्हेरी फर्स्ट बॉल वरती जितू शेलार बॅक टू द डकआउट. फटका मारण्याची आवश्यकताच नव्हती, थोडासा संयम दाखवावा लागेल तुम्हाला. आणि आउट झालाय फलंदाज LBWच्या स्वरूपामध्ये. हा ऍक्शन रिप्ले सध्या तुमच्या स्क्रीनवर. सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवर अशा पद्धतीचा आत्मघातकी फटका खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज जितू शेलारने
आणि पहिल्याच बॉलवर त्याला जावं लागलं डगआउटच्या दिशेने. महत्वाची विकेट आली, 2 धक्के दिलेत बॅक टू बॅक आदिनाथ मडकेने आणि आता हॅट्रिकवर असणार आहे गोलंदाज आदिनाथ मडके. या स्पर्धेमध्ये विशाल निंगोट हा असा खेळाडू होता, त्याने पहिली हॅट्रिक नोंदवली आहे या TDPLच्या माध्यमातून. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नक्कीच आदिनाथ मडके पाहायला मिळतो आपल्याला. पाहूयात 2 चेंडूंवरती 2 विकेट्स त्यांनी घेतला जरूर, पण तिसरा बॉल त्यावरती विकेट मिळेल का? समोर देखील आव्हान मोठं आहे. नवीन बॅटर अजिंक्य शालेत मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंचांनी देखील अपील इथे लावली आहे फेटाळून, पण अगदी कठीण करून ठेवलं. आपण पाहतो ना, आरोही एंटरप्राइजेस या संघाच्या दोन्हीही पहिल्या प्रमुख गोलंदाजांनी गोलंदाजी देखील खूप सुदृढ केली आहे, खूप चांगली गोलंदाजी केली आहे. दोन्ही बॅटर्सला दोन्हीने आतापर्यंत आपण पाहतो विकेट्स देखील गेल्यात आणि विकेट जात असताना देखील इथे चांगली पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. तसं होत नाहीये. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी समोर आणि समोरच खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. खेळाडू येतात, 1 2 3 खेळाडू येतात, पण तरी देखील चांगली फिल्डिंग झाली आहे आणि एकाचं रूपांतर 2 धाब्यांवरती करण्याचा प्रयत्न थोडासा उशीर झाला कॉल करण्यामध्ये आणि बॅटर इथे बचावलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहावे लागेल. चांगला खेळ. समोर फटका मिड ऑफ आतमध्ये होता, त्याच्या डोक्यावरून फक्त दिशा दिली आणि तिथून या धावा मिळवलेल्या आहेत. 2 रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली, परंतु थोडासा थांबलेला देखील होता फलंदाज स्ट्रायकिंग एंडला ज्या वेळेला आला, परंतु शेवटी त्या 2 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे आतापर्यंत 14. इथे स्विंग अँड मिस, मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला होता. मोठा स्विंग इथे बॅकचा हाय बॅकलिफ्ट पाहायला मिळाली आपल्याला. त्यानंतर स्विंग करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण चातुर्य गोलंदाजाकडे देखील होतं. या बॉलवरती काय केलंय तर या बॉलवरती अगदी फिंगर्सला रोल करत असताना गतीमध्ये हलकसं परिवर्तन, व्हेरिएशन्स, गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आणि त्यातीलच एक सुदृढ आणि खूप चांगलं व्हेरिएशन आपण पाहिलं. चांगला कटरचा वापर इथे पाहायला मिळाला आणि बॉल लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर बाहेर जाणार होता, थोडासा बाहेर निघाला, सरळ विकेट किपरच्या हातात गेला. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. चांगली गोलंदाजी केली आहे आदिनाथ मडकेने मागच्या ओव्हरच्या दरम्यान. 2 विकेट घेतल्या आणि त्याच्यानंतर लेफ्टी बॅटरला देखील शांत ठेवले. निखिल मडवीला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त केला. हा तो कटरचा वापर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध सोडून जाणारा हा बॉल चांगला पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर. 2 ओव्हरचा खेळ संपतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 14. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 10 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय लेग बाईज पकडून 4 धावा आलेल्या आहेत. चांगली बॉलिंग केली आहे, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण अर्जुन यांना पाहतोय. आपल्या स्पेलची ही शेवटची ओव्हर आणि एकंदरीतच आपण पाहतोय संघासाठी ही 3री ओव्हर घेऊन येत आहेत. महत्वाची ओव्हर आहे, पॉवर प्ले आता संपलाय. पुढचा बॉल यावेळी देखील पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते, एज लागते, चुकत नाहीये. विकेटचं पतन, अजून एक मोठा झटका लागत असताना अर्नी स्पोर्ट्स या संघाला विकेट क्रमांक 4 इथे जात आहे. 4 विकेट आप ऍक्शन रिप्ले. काय विकेटच्या डेप्थला हिट केलं या बॉलने आणि चांगली उसळी प्राप्त केली. या खेळपट्टीवर उसळी आहे, तुम्ही जर अशी गोलंदाजी करू शकलात पहा. चांगला बॉल पडल्यानंतर उसळी घेतली, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हुक शॉट फसला, बॅटची वरची कडा घेतली, लिडिंग एज आणि शॉर्ट फाईन लेगला खूप चांगला झेल टिपला. फलंदाज आउट झाला अजिंक्य. आणखीन एक विकेट गमावली आहे. अर्जुन बांगर ने पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला विकेट घेतली आणि त्यानंतर 3ऱ्या ओव्हरला गोलंदाजीसाठी आला. परत एक वेळा पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली आहे, म्हणजे विकेटची खुराक घेऊनच गोलंदाजी करताना दिसतोय अर्जुन बांगर. चांगली बॉलिंग केली आहे. नवीन बॅटर किशोर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये.
किशोर मुकादम आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूयात आता किशोर कशी बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी. पुढचा बॉल यावेळी देखील अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा एक लॉफ्टेड स्ट्रोक, पण कवासवरती पुन्हा एकदा एक खूप चांगला झेल टिपण्यात आलाय. अजून एक बॅटर किशोर देखील गोल्डन डक वरती बाद झालेले आहेत. विकेट आली आहे. बॅक टू बॅक धक्के दिलेत अर्जुन बांगरने आणि अर्जुन बांगरने हा बॉल थोडासा पुढे टाकला होता. कव्हर्सला उडवण्याचा प्रयत्न फिल्डर होता तिथे. झेल टिपल्यानंतर एक सेलिब्रेशन सुरू झालंय आणि लगातार ते सेलिब्रेशन्स पाहायला मिळत आहेत गोलंदाजांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. हे मगाशी देखील उल्लेख केला होता की विशाल निंगोटने त्या हॅट्रिक संपन्न केली होती आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं जिगा गोटी म्हणजे जिग्नेश पटेलने एकाच ओव्हरमध्ये 3 धक्के दिले होते आणि मेडन ओव्हर देखील टाकली होती. आणि त्याच्यामुळे आता आपण पाहतोय अर्जुन बांगर हॅट्रिक वर आलाय. मगाशी आदिनाथ मडके हॅट्रिक वर होता, आता अर्जुन बांगर हॅट्रिक वर आलाय. पाहूया हॅट्रिक इथे संपन्न होते का. समोर आलेत राजेश आणि संयम आणि ड्राईव्ह केल्या बॉलला तो देखील हलक्या हाताने फक्त थोडंसं पुश केलंय आणि याचीच आवश्यकता होती. कुणाल सर जेव्हा सातत्याने विकेट जात आहेत तर तिथे आपल्याला पार्टनरशिप बनवणं गरजेची आहे आणि ती पार्टनरशिप बनवण्याचा आता कुठेतरी प्रयत्न होतोय, पण तो कधी अगदी 5 विकेट गेल्यानंतर तो प्रयत्न होतोय. हॅट्रिकचा बॉल तो संयमाने खेळला. एक धाव इथे देखील मिळाली. धावसंख्येत थोडीशी वाढ, 15 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि मला असं वाटतं की थोडासा उशिराने आलाय राजेश सोरटे, कारण 7व्या क्रमांकावर ज्यावेळेला तुम्ही फलंदाजी करण्यासाठी येत एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू तुम्ही आहात आणि त्यातल्या त्यात लगातार विकेट पडतायत, त्याच्यामुळे थोडंसं वर प्रमोट जर केलं असतं कॅप्टनने तर चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु खराब क्रिकेट सध्या खेळताना पाहायला मिळाले आर्मी स्पोर्ट्सचे फलंदाज. पुढचा बॉल, वाह काय यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. तो देखील अगदी थोडासा कमी गतीने येणारा आणि डीप होणारा बॉल होता. चांगली बॉलिंग करतायत. अप्रतिम गोलंदाजी अर्जुन बांगरची पाहायला मिळते आपल्याला. सिंगल डबल एकेरी दुहेरी आता यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायला घेतलंय जरूर अर्नी स्पोर्ट्सच्या टीमनी, पण थोडा का असे ना तो उशीर झालाय. 16 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये असणार आहे. राजेश सोरटेला नक्कीच दमखम दाखवावं लागेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये, कारण सुरुवातीचा सामना आहे. 87 धावा करायचे आहेत. लक्ष मोठं आहे आणि आयकॉन खेळाडू म्हणून तो सध्या या मॅच मध्ये खेळताना दिसतोय टीम मध्ये आर्मी स्पोर्ट्स मध्ये. इथे स्विंग अँड मिस प्रयत्न केला होता. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. अगदी मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन काव कॉर्नर या सगळ्यांना भेदण्याचा प्रयत्न जरूर होता, पण चातुर्य गोलंदाजाकडे. ते कसं की चांगला वेग, त्या वेगेवरती स्वार आणि जसं सर आपण उल्लेख केलात ना खेळपट्टीवरती उसळी आहे, त्या उसळीचा देखील चांगला वापर अर्जुन बांगरचा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल षटकामध्ये बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. आला एक दणदणीत TDPL चौकार. इम्पॅक्ट कोण बॉलिंग करणाऱ्या टीम मध्ये? सो 4 धावा आल्यात.
आदिनाथ गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल थोडासा उलटा फटका तर सजवला डीप मध्ये, पॉइंटला फिल्डर येत आहे तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न. थ्रो चांगला आलाय डीप मधून, एकच धावी ते मिळताना दिसेल. आदिनाथ मडकेने इम्प्रेस केले. आदिनाथ मडकेने याच्या अगोदर 2 विकेट घेतल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला होता आणि हे दोन्ही गोलंदाज भन्नाट गोलंदाजी करतायत, अर्जुन बांगर आणि आदिनाथ मडके. तो दबाव सातत्याने बनवलाय यांनी बॅटिंग करणाऱ्या टीमवर, टीम आर्मी स्पोर्ट्सवर. 87 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, मोठं लक्ष आहे आणि सातत्याने विकेट देखील गमावल्या त्या टीमने. त्याच्यामुळे पहिल्या ओव्हर पासून हा संघ बॅकफुटला ढकलला गेला. त्याचं कारणही आहे, भावेश नाईक पहिल्याच बॉलवर आउट झाला, गोल्डन डकचा शिकार तो ठरला. त्यानंतर निखिल मडवीने तो इम्पॅक्ट टाकलाय, परंतु अजूनही मोठमोठे फटके मारावे लागतील. लेग स्टंपवर बॉल होता, फाईन लेग नाहीये, बीट केलंय विकेट किपरला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, पंचांचा इशारा वाईड बॉल आणि त्याच्यावर अतिरिक्त 4 धावा मिळतील. आणि ह्या चुका करण्यापासून आता टाळावं लागणार आहे, कारण आतापर्यंत चांगला संयम दाखवलाय, चांगली गोलंदाजी आपण केली आहे, चांगल्या लाईनवरती चांगल्या लेंथवरती आपण गोलंदाजी करत असताना इथून अगदी यॉर्करचा प्रयत्न होता. जसं आपण ॲक्शन पहा आणि तो ॲक्शन रिप्ले देखील आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतो. यॉर्करचा जरूर प्रयत्न केला होता, लेगस्टंपच्या थोडासा बाहेरची पिचिंग आणि बॅटरही बीट झाल्यात आणि त्यानंतर यष्टीरक्षकही बीट झालेले आहेत, कारण जे आपण खेळाडू पाहतोय दोन्ही अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केल्या. शॉट फाईन आहे, शॉट थर्ड पाहायला मिळतोय आपल्याला, त्यांनाही बीट करत बॉल सरळ निघून गेला चौकारासाठी. 5 धावा जरूर आल्यात, धावसंख्येत वाढ, धावा झाल्यात 26 धाव फलकावरती. आता वाईड यॉर्करचा प्रयत्न, मगाशी हा बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला, लाईन चुकली, लेगस्टंपच्या बाहेर गेला. हा बॉल आता बरोबर डिलिव्हर्ड झालाय, हा डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक केलं आदिनाथ मडकेने. ही तर खासियत राहिली आदिनाथची, तो जास्त रूम देताना दिसत नाहीये फलंदाजाला, हात उघडण्याची संधी प्राप्त झालेलीच नाहीये फलंदाजांना. हा थोडासा लेग स्टंप आणि मिडल स्टिकवर पिचिंग होती, हा लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल, पंचांचा इशारा वाईड बॉल येईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 27. चॅलेंज केले आता बॉलिंग करणाऱ्या टीमने या डिसिजनला. पाहूया निर्णय काय येतो आता टीव्ही अंपायरचा. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आला होता वाईड बॉल आणि तो DRS उपलब्ध आहे, त्याच्यामुळे चॅलेंज केले ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला गोलंदाजी करणाऱ्या टीमने. आदिनाथ मडके, अर्जुन बांगर या दोन्ही गोलंदाजांनी उपयुक्त गोलंदाजी केली, कारण 87 धावसंख्येचा पाठलाग करणं एवढं सोपं नसतं अंडर फ्लड लाईट्स. आज सामने थोडेसे उशिराने सुरू झाले आणि पहिल्या डावामध्ये माली बागरेने खूप चांगली सुरुवात करून दिली. 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून. नंदन पाटील, किंग ऑफ रिंग म्हणून एक वेगळी ओळख आहे भिवंडी क्रिकेटमध्ये नंदन पाटीलची, आणि त्याने खरोखर पॉवर प्ले चांगला फोडला. त्यांनी 2 षटकारही मारले, डाऊन दी ग्राउंड खूप चांगले फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्यानंतर अक्षय सोनीने काही रिव्हर्स स्वीपचेही फटके सजवले, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. मग आला प्रथमेश राठोड, ज्याचा झेल सुटला. झेल सुटल्यानंतर त्याने 2 षटकार मारले, परंतु प्रथमेशने या सामन्यामध्ये 27 धावांची अफलातून खेळी साकारली. 3 षटकार मारले, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. आणि आता टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय वाईड बॉल, म्हणजे DRS तुम्ही गमवलाय, जो चॅलेंज केला होता. परत टाकावं लागेल, आता बीट केलंय विकेट किपरला, थर्डमॅनला देखील. आणि आता परत टाकावं लागेल, आता बीट केलंय विकेट किपरला, थर्डमॅनला देखील. 2 धावा ते कंप्लीट होतील. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल +2. 3 धावा इथे अतिरिक्तच्या मिळतील. आणि सातत्याने आदिनाथ काय करतायत तर प्रत्येक बॉल त्यांच्याकडून प्रयत्न होतोय कुणाल की आपण यॉर्करचे प्रयत्न करून घेऊ, कारण ते माहिती आहे ना ही मॅच आता जवळपास आपल्या खिशात आलेली आहे. पुढच्या मॅचसाठी जो सराव असतो, या खेळपट्टीचा सराव, त्या यॉर्करचा सराव, तो प्रयत्न नक्कीच सातत्याने आदिनाथ मडके यांच्याकडून होतोय. त्यात आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईड जरूर आलेत. ओव्हरपिच बॉल होता, बॉल हवेत आहे, कव्हर्सला फिल्डर धावतायत, कव्हर पॉइंट मधून ती धाव घेतली, परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल सुटलाय. 1 धाव इथे ऍड होईल फलंदाज राजेश सोरटेच्या खात्यामध्ये. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 31-31. मोठमोठे फटके येत नाहीयेत, हेच कारण राहिलंय. बॅकफुटला चाललाय संघ. आता 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 14 बॉलमध्ये 56 धावा करायचे आहेत. षटकार जर पाहिले तर ऑलमोस्ट 9 षटकार मारायचे येणाऱ्या 14 बॉलमध्ये. त्याच वेळेला तुम्ही मॅच मध्ये तो विजय प्राप्त करू शकता. आणि असेही सामने जिंकताना आपण पाहिलेत, ती कुवत, ती हिम्मत, ती धमक तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. आणि दोन्ही फलंदाज त्याच्यासाठी जाणले देखील जातात. निखिल मडवी स्ट्रायकिंग एंडला.
निखिलसाठी शॉट बॉल होता, हुक शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा येताना दिसतील आणि येतोय निखिलच्या बॅट मधून हा चौकार. सुरुवात झाली कारण आपण पाहतोय सर दोन्हीही चांगले सलामीचे गोलंदाज, त्यांचा स्पेल आता संपुष्टात येतोय. पण त्यानंतर उर्वरित 12 बॉल आणि एखादी गोलंदाजाला जर आपण टार्गेट करत असाल 20-25 धावा त्या षटकामध्ये 2 ते 3 षटकार आले तर मॅचचा मोमेंटम बदलू शकतो. कारण क्रिकेटमध्ये नाही लागत वेळ बदलायला वेळ नेहमी आपण पाहतो ना नाही लागत आहे. आणि त्यातीलच सुरुवात तर झाली आहे पण आता इथून सुरुवात झाल्यानंतर त्याला कॅपिटलाइज करत आपल्याला चांगली बॅटिंग सातत्याने कंटिन्युअसली प्रत्येक बॉलवरती प्रहार करावाच लागणार आहे. 13 चेंडू आणि 13 बॉल मध्ये 52 धावा करायचे. शेवटचा बॉल या षटकातला 13 बॉल 52 धावा. आई बॉल थोडासा पुढे टाकलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, एक धाव तिथे मिळताना दिसेल. ओव्हरची होईल समाप्ती. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 51 धावा करायचे आहेत टीम आर्नी स्पोर्ट्सला या मॅच मध्ये. 12 चेंडू 51 धावा. .25 सरासरी रिक्वायर्ड रन रेट 25.5 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये किमान 3 षटकार मारणं हे गरजेचं आहे. आणि त्यानंतर उर्वरित 3 बॉलवरती देखील एखाद दुसरा चौकार वाईड्स एक्स्ट्राज या सगळ्यांना घेऊन खेळणं. पण तशी संधी मिळते का? कारण समोरच्या संघाची देखील बांधणी तेवढीच चांगली. प्रमुखचे 2 गोलंदाज आणि त्यांचे स्पेल्स आता संपलेत. पाहूयात गोलंदाजी ट्रॅकवरती 12 बॉल आणि 51 धावेचा बचाव करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा वापर होतोय. प्रथमेश येतात, प्रथमेश राठोड येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला गोलंदाज आहे प्रथमेश आणि छाप सोडली त्याने. आता सध्या ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून देखील अनेक स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. कुरुक्षेत्राच्या स्पर्धेमध्ये देखील त्याने फलंदाजी खूप चांगली केली आहे, गोलंदाजी देखील चांगली केली होती डिंगडॉंग प्रतीक 11 पुणे या टीमकडून खेळत असताना. त्याच्यामुळे एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे या मॅचचा. आणि आता या ओव्हरची सुरुवात करेल. पहिलाच बॉल फुलटॉस होता, समोर मारलाय, फिल्डर आहे तिथे, झेल ड्रॉप होतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नो बॉल आलाय. जे येणारा पुढचा बॉल हा फ्री हिट देखील असणार आहे. बघा त्या फ्री हिटच्या बॉलवरती काय घडतंय, एखादी षटकार येतोय का आणि येणं गरजेचं आहे. कारण 51चा आपण जर 12 चेंडूंवरती पाठलाग करतोय तर प्रत्येक बॉल कुणाल सर जणू काय फ्री हिट आणि त्यासारखंच तुम्हाला ट्रीट करावाच लागणार आहे. कारण जर तुम्हाला मॅच जिंकायची आहे, पहिला सामना जिंकायचा आहे आणि सुरुवात स्पर्धेची चांगली करायची आहे तर इथून आता अग्रेशन हे एकमात्र पर्याय. 12 चेंडू 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 49 धावसंख्येची गरज आहे. आता अटॅक करावं लागेल. प्रथमेशच्या विरुद्ध मोठमोठे फटके मारावेच लागतील. दुसऱ्या बाजूला राजेश सोरटे आहे. बॅकफुटला जात असताना कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावर फिल्डर नाहीये तिथे. 4 धावा येतील आणि आलाय या ओव्हरचा पहिला चौकार. स्ट्रोक साठी नक्कीच जागा मिळाली आणि हलकासा शॉर्ट बॉल होता, विट मिळाली आणि बरोबर बॉलला कापलं. पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावा वसूल केल्यात. पहिला बॉल फ्री हिट मिळाला आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलताना दिसलाय फलंदाज. अजूनही आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉलमध्ये 45 धावा करायच्या आहेत. त्याच्यामुळे नंदन आपल्या गोलंदाजाकडे आला, त्याला काहीसा कानमंत्र देत असताना पाहायला मिळाला. कारण असे जे सामने आहेत हे शेवटच्या क्षणालाच फिरतात. 2-3 मोठमोठे फटके जर आले तर परत एक वेळा तो दबाव गोलंदाजी करणाऱ्या टीमवर येऊ शकतो. आणि सध्या मी म्हणेन निखिल तर सेट झालाय, परंतु राजेश सोरटे देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे तो आणि त्याच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात. जिथून चौकार मारला होता तिथे पॉइंटला फिल्डर सेट केलाय डीप मध्ये. स्वीपर कव्हरला एक फिल्डर सेट आहे डीप मध्ये. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये. मिडॉन थोडासा आतमध्ये घेतलाय. एक शॉर्ट स्क्वेअर लेग
फुल टॉस बॉल होता, फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच गोष्टीची चर्चा मी करत होतो. बॉल सीमा पार, येतोय षटकार. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक आणि याचीच चर्चा आपण सातत्याने करत होतो की जर गरजेचं आहे, कारण ही लढत कुणाल सर दोन्ही ऑल इंडिया आयकॉन्सच्या मध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ आणि दोन्ही टीम मध्ये असलेले बेस्ट खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्टची ही रायव्हलरी बॅटल कॉन्टेस्ट हे मैदानाच्या आतमध्ये सुरू जरूर आहे. आता काय झालंय, पहिल्या काही चेंडूंवरती आपण पाहतो ना लीगल 2 बॉलवरती ते 10 देखील आलेत आणि धावफलक आता इथून धावायला सुरुवात होत आहे. पण राजेश मैदानाच्या आतमध्ये, पण राजेशच्या समोर आव्हान मोठं. प्रथमेश देखील चांगली बॉलिंग करण्यासाठी जाणला जातोय. अनेक वर्षाचा अनुभव, त्या अनुभवाची शिदोरी ही तुम्हाला पणाला लावणं इथून गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा आल्यात, त्याच्यामुळे परत एक वेळा तो दबाव बनलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. शफल झाला, टॉप एज फिल्डर आहे तिथे, शॉर्ट थर्डमॅनला सोनी, चांगला झेल टिपला, फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का, आर्नी स्पोर्ट्सला फलंदाज आउट होतोय. यावेळेला राजेश सोटे नवीन बॅटर योगेश येतात. योगेश भगत येतात मैदानाच्या आतमध्ये आणि जो एक छोटासा मोमेंटम राजेश सोटेने आपल्या टीमला बनवून दिला होता त्याला आता इथे कॅरी फॉरवर्ड करण्यात येतोय का, कारण तो मोमेंटम मिळाला जरूर आहे आपल्याला. इथून मॅच अजूनही संपलेली नाहीये. 3 लिगल बॉल झाले, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 9 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 39 धावेची आवश्यकता असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 39 धावेची आवश्यकता. पहिले हे 3 बॉल जो फेस करेल बॅटर योगेश भगत गॅरो आता फलंदाजीसाठी वाशीगावचा खेळाडू आहे आणि समोर गोलंदाज प्रथमेश लेफ्ट ओव्हर द विकेट. चांगला फिरवलाय बॉल, नॅशनल लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. नंदनच्या हातात एक डॉट बॉल येतोय आणि आता इथून पुढे कठीण काम होईल आर्नी स्पोर्ट्ससाठी या मॅच मध्ये. सातत्याने समीकरण बदलते. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये 39 धावा करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला योगेश भगत, बॉल हवेत आहे, स्लाइस झाला बॅटवर. धाव एकच मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता इथे सुरू झालाय परंतु थांबवलाय निखिलला. एक सिंगल. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 मध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 38 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर आपल्याला स्वतःचं अस्तित्व इथे टिकवून ठेवण्याचं असेल तर या बॉलवरती मोठा फटका, षटकार चौकार मारणं गरजेचं आहे. अन्यथा समोरचा संघ आपल्यावरती आतापर्यंत डॉमिनेट करत आलाय. ते डॉमिनेशन आपण आरोही एंटरप्राइजेसच्या संघाचं पाहिलंय, ते सातत्याने निर्माण राहील. 49 धावा. हा बॉल परत एक वेळा आतमध्ये आणला लेफ्टी बॅटरसाठी. ओव्हरची होती समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. ऑलमोस्ट 10च्या सरासरीने फलंदाजी सुरू राहिली. फक्त 49 धावा झाल्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 38. टीम आर्नी स्पोर्ट्सला 6 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. आणि पाहूयात आता गोलंदाजी ट्रॅकवरती कुठल्या बॉलरचा वापर होतोय. संत गतीने काय असेल आपण सुरुवात केली आहे आणि ही मॅच पहिली मॅच आजच्या 5व्या रजनीची आपण पाहतोय. संत थोडीशी सुरुवात आहे पण वादळापूर्वीची ही शांतता आहे, कारण ह्याच टीम थोडासा इथे लय कशी आहे, खेळपट्टी कशी आहे, हे मैदान खेळत आहे कसं, त्यावरती बॉल कसे येत आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यासोबतच जेव्हा सेकंड मॅचेस येतील आपण एक एक सामना खेळलेला असू आणि त्यानंतर आपल्याला तो अंदाज आल्यानंतर खेळ वेगळा पाहायला जरूर मिळत आहे. काल देखील आपण असंच पाहिलं, टीम SSCC डोंबिवली या संघाचा खेळ पहिली मॅच गमावली पण त्यानंतर बॅक टू बॅक मॅचेस जिंकल्या आणि क्वालिफिकेशन देखील त्यांचं झालेलं. काल जागृती स्पोर्ट्सच्या संघाने देखील अगदी अप्रतिम सगळ्या टीमला डॉमिनेट करत असताना चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग दाखवली. आज इथे काय घडतंय, कुठल्या ज्या 2 संघ आहेत ते आपल्याला क्वालिफाय व्हायला पाहायला मिळतात, कारण 12 टॉप 12 मध्ये जाण्याचं स्वप्न सगळ्याच टीमचं असणार आहे. शेवटचं षटक वैभव माळी आता गोलंदाजी करताना दिसेल. लास्ट ओव्हर, भरपूर मोठं टार्गेट आहे, 38 धावा करायचे आहेत. योगेश भगत सध्या स्ट्रायकिंग एंडला.
हुक शॉट बॉल मागे चाललाय, फाईन लेगला बीट करून जाईल असं दिसतंय आणि धावा येतील या फटक्यावर. 4 येतोय चौकार. खेळ करताना पाहायला विसरू नका. पुढच्या मॅच मध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. वैभव माळीच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर फक्त एकेरीच धाव मिळताना दिसेल. काऊ कॉर्नर डीप मिड विकेट सज्ज आहे, एक सिंगल. आणि आता पूर्णपणे अपयशी फलंदाजी पाहायला मिळाली या मॅच मध्ये आर्नी स्पोर्ट्सची. परंतु ज्यावेळेला झेल सोडला प्रथमेश राठोडने ज्या काही धावा केल्यात कदाचित त्याच धावा शिल्लक राहतील असं दिसतं या मॅच मध्ये. त्याच पद्धतीचा खेळ राहिलाय, कारण कॅचेस विन द मॅचेस याच्यासाठी ती चर्चा होत असते. एक सोडलेला झेल प्रथमेशने केलेल्या त्या 27 धावा त्याही महत्वाच्या ठरू शकतात आणि त्याच धावा राहतील असं मला वाटतंय, कारण पहिल्या 2 बॉलवर 5 धावा आल्यात, 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही करायचे 4 मध्ये 33. निखिल सलामीसाठी आला होता ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर, परंतु त्याने देखील तो प्रभाव टाकलेला नाहीये. 2 चौकार आले जरूर, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉल देखील तो खेळलाय. सिंगल्स जास्त आल्यात त्याच्या बॅटमधून. 16 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली. बॅक टू द बॉलर खेळत असताना डीप मध्ये फिल्डर येतात समोर. एकच धाव इथे ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. 32 करायच्या येणाऱ्या 3 बॉल मध्ये. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता असताना इथे बॅटर्स काय करण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो ना की बॅटर्सला देखील हवंय की इथून एका दुसरा चांगला षटकार आपल्या बॅटमधून यावा. तो कॉन्फिडन्स गेन करून आपण पुढच्या मॅचचा आता विचार करायला सुरुवात केली पाहिजे आर्नी स्पोर्ट्सच्या संघाने. ऑफिस हिप चांगला टर्न केल्या बॉलला. डीप मध्ये फिल्डर नाहीये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा मिळतील. 4 येतोय चौकार. झेललाय फलंदाज बाद. धन्यवाद. एका चेंडूचा खेळ फक्त शिल्लक, औपचारिकता फॉर्मॅलिटीज आता या सामन्यामध्ये शिल्लक असणार आहे. पण कुणाल सर डॉमिनेशन कशाला म्हणतात ते आपल्याला आरोही एंटरप्राइजेसच्या संघांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. बॅटिंग करत असताना देखील चांगली बॅटिंग केली, जवळपास उच्चांकाच्या जवळ पोहोचले. 88 धाव्यांचं लक्ष समोरच्या टीम समोर ठेवलं आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना प्रामुख्याने जे 2 गोलंदाजांचा वापर झाला त्या स्पेलमध्ये जणू काय बॅकबोन पूर्णपणे ब्रेक करण्यात आली. पहिलं षटक अर्जुन बांगर यांचं राहिलं, विकेट मिळाली. त्यानंतर आदिनाथ मडके यांच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. आणि जर पॉवर प्ले आपण नाही फोडू शकलो या मोठ्या मॅच मध्ये तर मॅच नक्कीच आपल्या दिशेने नाही जात. शेवटच्या बॉलवर ते धावच घेतलेली नाहीये मनी. आणि मगाशीच मी म्हटलं होतं की 27 धावा ज्या प्रथमेश राठोडने केल्या होत्या तेवढ्याच धावांचा फरक राहील आणि तेवढ्याच धावाने पराभूत झालाय संघ आर्नी स्पोर्ट्स. त्याच्यामुळे आपण नेहमीच चर्चा करत असतो कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. आता वेळ झाली आहे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जाहीर केला जाईल आणि तो पुरस्कार जातोय प्रथमेश राठोडला, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली आणि 1 विकेट घेतली. तर फलंदाजी करत असताना 27 धावांची खेळी, 3 षटकार एका चौकाराच्या मदतीने त्याने साकारली. तर प्रथमेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. वेलकम बॉक्स तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेझेंट TDPL 2025 सीझन 5 ऑर्गनाइज बाय जल्पेश भोईर, तेजस पाटील, सुशील पाटील. आणि निश्चितच ह्या मंचावरती मान्यवरांचा सन्मान आणि मान्यवरांचा पुरस्कार अगदी काही क्षणात आपण देतो आहे. सुनीता स्मृती संघाचे संघमालक श्याम देशमुख यांना मी आमंत्रित करतो आहे. श्याम देशमुख साहब आइए, आपका यहाँ सम्मान किया जाएगा. सुनीता स्मृती संघाचे संघमालक, त्याचबरोबर उद्योजक बदलापूर रुपेशजी राऊत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल.
या स्पर्धेतील शिल्पकार तेजस्वी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्याम देशमुख सुनीता स्मृती संघाचे संघमालक आहेत. श्याम देशमुख यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर मनापासून धन्यवाद, कारण संघमालक म्हणून देखील मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावरती तुम्ही घेतली आणि आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा TDPL 2025 5व्या पर्वाचा खेळ 5वा दिवस. बदलापूरचे सुपुत्र श्याम देशमुख यांचा यथोचित सन्मान, मायेची शाल, समृद्ध प्रतीक पुष्प देऊन हा सन्मान, त्याचबरोबर स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रुपेश राऊत यांना मी विनंती करेन आपण देखील या. प्रसिद्ध उद्योजक बदलापूर, त्यांचाही यथोचित सन्मान तेजस्वी पाटील स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाणार आहे. TDPL 2025 मध्ये आदरणीय रुपेशजी राऊत साहेब, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. सध्या थंडी पडते त्यामुळे मायेची शाल तुम्हाला या ठिकाणी दिली जाते आहे. समृद्ध प्रतीक असलेलं पुष्प आणि ठाणे प्रीमियर लीग 2025 ची आकर्षक ट्रॉफी आपल्याला दिली जाते आहे. मी आदरणीय सन्माननीय बाळू बोराडे यांना आमंत्रित करतो आहे. नवापाडाचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी तेजस्वी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. त्याचबरोबर आदरणीय आदित्य देशमुख यांनाही मी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करतो आहे. प्रसिद्ध युवा उद्योजक आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते आदित्य देशमुख, श्याम देशमुख, रुपेशजी राऊत, आदरणीय बाळू बोराडे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगदी थोड्याच वेळात दिला जाईल. अतिथि देवो भव, कैतिक्य भारत की धारा, सम्मान करके आपका निभा है परंपरा. ये हमारी परंपरा, ये हमारी संस्कृती है. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान. यानंतर आदरणीय निलेश म्हात्रे साहेबांना मी आमंत्रित करतो आहे. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. आणि या मॅचमध्ये अरब एंटरप्राइजेसनं डॉमिनेट केले. बाली, नंदन, अक्षय सोनी आणि त्याचबरोबर आज सोलापूरहून तो आला, इतका दुरून आला आणि त्याने जबरदस्त कामगिरी केली बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये. मॅन ऑफ द मॅच 27 धावांची शानदार खेळी, त्याला एक जीवनदान देखील मिळालं. आणि या टेनिस विश्वातला अखिल भारतीय स्तरावरील एक मला इथे खेळायला बोलवलं आणि मला उशीर झाला, पण आमचे जे ओपनर मला इथे खेळायला बोलवलं आणि मला उशीर झाला, पण आमचे जे ओपनर बॅटिंग होते ननंद भाऊ आणि तो अर्जुन भाऊ, त्यांनी चांगली बॅटिंग केली म्हणून मला प्रेशर आलं नाही. एक कॅच सुटला होता, त्याचा फायदा तुला मिळाला आणि त्याचा एक प्लॅटफॉर्म आपण बालीने केलेल्या ज्या 21 धावा होत्या, तो एक प्लॅटफॉर्म तुझ्यासाठी बसला गेला आणि त्याचा फायदा तुला झाला. खरंच नक्की तो कॅच वाढला. नंतर मी 14 रन बनवले त्या 4 बॉलमध्ये. आयकॉन खेळाडू म्हणून सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ करणारा खेळाडू सातत्याने फोन येत असतात. कधी कधी कोणाला नाही म्हणावं लागतं. आता काय तारीख बुक असते सगळ्याची, म्हणून नाही म्हणू शकतो सगळ्याला. कोणाला या सगळ्याचे क्रेडिट देशील ज्या पद्धतीने तू बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय, तुझ्या मागे असे पडद्याच्या मागे कोण असे तुझे मार्गदर्शक आहेत? मार्गदर्शक तर कोण नाही, पण मी गाववाईज ग्रामीण क्रिकेटलाही खेळतो म्हणून मला बेनिफिट आहे. स्पर्धेत येताना कसं वाटलं? ही स्पर्धा तर खूप छान आहे. ग्राउंड तर खूप एकच नंबर आहे. प्रथमेश तुला शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. आपण गेम चेंजर खेळाडू पडतो. खेळाडू तर भरपूर आहेत, पण आपल्याला गेम चेंजर खेळाडू पाहिजे. तर प्रथमेश राठोड या सामन्यातला विजयाचा शिल्पकार ठरलेला आहे. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि इथे मॅच सुरू होतोय. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आणि कॉम्बॉक्समध्ये ऐकणार आहोत आवाज उमेशजी म्हात्रे सर आणि त्याच्यासोबतच प्रशांत अडवडे सरांना. व्हॉट यू कॉम्बॉक्स? पहिल्याच बॉलवरती एक चांगला फटका